दोघांमध्ये असलेला आदरभाव, दोघांमध्ये असलेला प्रेमभाव, दोघांमध्ये अडीअडचणीच्या वेळेस करायची मदत, सुखादुःखामध्ये सहभागी व्हायचं आणि जीवनाला सुखर करण्याचा मार्ग म्हणजे मैत्री. आणि या मैत्रीचा अर्थ आमच्या या विद्यार्थ्याला समजलेला आहे आणि ते आज मैत्रीचा दिवस साजरा करत आहे. म्हणून मी अशी कल्पना लढून हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला असा मला सगळ्यात पहिले जर विचारलं असेल तर पृथ्वीराजने विचारलं मला. आणि पृथ्वीराज म्हणे की आम्हाला असा सर मैत्री दिवस साजरा करायचा आहे. एकच मिनिट. वो तुम्हारे जरा तैयार थे ना तो आते का स्कूल में? तर सर्वात प्रथम मला पृथ्वीराजने विचारलं होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी म्हणून आम्ही मैत्री दिवस साजरा करत आहे. चांगली गोष्ट आहे आणि शाळेचं जेही सहकार्य लागेल तुम्हाला ते निश्चितपणे मिळेल. तुम्ही चांगला कार्यक्रम करत आहात आणि तुम्ही जेव्हा जेव्हा जो चांगला कार्यक्रम करसाल त्याच्यानंतर त्यांनी मला हे विचारलं होतं की गणपती उत्सव आपल्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्याला शाळेमध्ये साजरा करायचा आहे. तर गणपती उत्सव देखील तेवढ्याच दणक्यात आणि तेवढ्याच उत्साहामध्ये आपण साजरा करणार आहे. त्याच्यानंतर बाकी विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये विचारलं होतं की आम्हाला फ्रेंडशिप साजरा करणं निश्चितपणे करा. आणि फार चांगली गोष्ट आहे. आज जगामध्ये नुसती दोन व्यक्तीमध्ये मैत्री नाही आहे, दोन व्यक्तीमध्ये मैत्री नाही किंवा एका समूहामध्ये मैत्री नाही, तर आज मैत्री ही देशादेशामध्ये असते. अमेरिका भारताची मैत्री आहे, चीन भारताची मैत्री आहे, रशिया भारताची मैत्री आहे, अनेक अनेक देशाचे समूह आहे. ऐका ब्रिक्स समूह ऐकला का? पृथ्वी ब्रिक्स म्हणजे ब्राझील, इंडिया, रशिया, चायना आणि आफ्रिका या देशाचा समूह म्हणजे ब्रिक्स. स्क्वॉड ऐकला का? स्क्वॉड ऐकला? साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंडिया, अमेरिका स्क्वॉड. किंवा G7 ऐकलं का? G7, G20, G7 म्हणजे जी औद्योगिक राष्ट्राची जरा ऐका थोडं ऐका. 9वी 10वी 11वी 12वी 8वी अशी सुज्ञ मुलं आता या ठिकाणी आहे तर यांना ह्या सगळ्या घटना कळतात. तर G7 आहे, G20 आहे. तर अशा राष्ट्राचा एक समूह, अशा राष्ट्राचा एक मैत्रीचा समूह. तर याच्यातून काय करतात ते की ज्या जगाच्या समस्या आहेत